पिंपळगाव हरेश्वरमध्ये अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोमांस जप्त, आरोपी रंगेहात अटकेत. पिंपळगाव हरेश्वर प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर गावात पोलिसांनी अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. महाशिवरात्र उत्सव आणि शिवमहापुराण कथेची तयारी सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे मुद्दे. धाडसी कारवाई. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या पथकाने मशीद परिसरातील कलीम मोहम्मद कुरेशी याच्या घरावर छापा टाकला. मुद्देमाल जप्त. घटनास्थळावरून गोमांस, कत्तलीची शस्त्रे, तराजू आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन MH05 AJ 8028 जप्त करण्यात आले आहे. दुसरी घटना. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरातील या परिसरातील ही दुसरी कारवाई आहे, ज्यामुळे अवैध व्यवसायाचे मूळ शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. नागरिकांची मागणी. गावातील धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी भरवस्तीतील आणि शाळा मंदिराजवळील मांस विक्रीची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचं संपूर्ण जिल्ह्यातून स्वागत होत आहे.